जिल्हा परिषद सोलापूर मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मी आत्मदहनाचा पत्र दिलं होतं 15 तारखेला करणार आहे म्हणून. कारण आपल्या अक्कलकोट तालुक्याचे प्रभारी गट शिक्षणाधिकारी श्री प्रशांत तरबाळे साहेब यांनी 1.5 वर्ष अगोदर मनमानी कारभार करून शिक्षकांचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांचे अधिकार नसतात विभागीय आयुक्ताकडे त्यांचे अधिकार आहे त्या बदलांचे, आणि त्या विरोधात मी पत्र दिलं होतं 1.5 वर्षाच्या अगोदर. चौकशी होऊनही अद्याप त्यांचे व त्यांच्यावर कारवाई झालेली नाही गट शिक्षणाधिकारीवर. त्या विरोधात मी 15/12/2025 रोजी आत्मदहन करणार होतो. त्या अगोदरनी मला मान्य शिक्षणाधिकारी साहेबांनी एक पत्र दिले, आपण 15 तारखेला आत्मदहन करणार आहोत, तरी आपण त्यापासून परावृत्त व्हावं आणि पुढील येणाऱ्या काळात आम्ही प्रचलित नियमानुसार त्यांच्यावर कारवाई करू असे म्हणाले. त्यामुळे मी त्यांना त्यांचे पत्राला मान देऊन मी 15 तारखेचे जे माझे आंदोलन होता ते मी स्थगिती केलो. त्या स्थगिती केलो त्याच्या अगोदर मी आंदोलन कशामुळे होता, मी आत्मदहन कशामुळे करत होतो, प्रभारी गट शिक्षणाधिकारी प्रशांत तरबाळे यांच्यावर कारवाई व्हावं. मग त्या उद्देशाने मी पत्र दिलं होतं आत्मदहनाचा. मग यांनी काय केलं, 1 वर्षाच्या अगोदर मला विनाकारण निलंबित केले होते सेवेतून. त्या सेवेतून निलंबित केलेले त्यामुळे मी करत आहो आंदोलन असं समजून मला परत निलंबनचं ऑर्डर माघार घेतलेले पत्र पाठवले. म्हणजे 14 तारखेला 6:36 मला पत्र व्हॉट्सअपवर पाठवले. मी कशामुळं आंदोलन करत आहे ही असं पत्र देऊन सुद्धा निलंबन माघार घ्यायचं कारण काय होतं नाही, आणि घेतलेत. माझ्या वय सध्या 54 आहे, माझे बायको शिक्षक आहे, आणि तिथून माझी शाळा किती लांब राहावं ह्यांना माहिती पाहिजे. तिथून 30 ते 35 किलोमीटर अंतरावर माझे बायकोचं आणि माझी शाळा 30 ते 35 किलोमीटर अंतरावर. ही कुठला पद्धत आहे, माझं वय 54+ आहे असं असून सुद्धा ह्यांना माहिती असून सुद्धा एक मागासवर्गीय शिक्षकांना त्रास देणं ही पण थोडं हे असतो एक कुठंतरी काहीच नाही नेम बाहेर म्हणजे ह्यांनी पण करायला लागलेत. मला त्या निलंबनच्या ऑर्डरच्या विरोधात मी आंदोलन केलेले नाही. मी आतापर्यंत 2 वेळा आंदोलन केलं, एकदा बाहेर उपोषण केलं, त्यावेळी पत्र दिले. येणाऱ्या काही दिवसात आम्ही चौकशी पूर्ण करून तुम्हाला अहवाल सादर करू. मग आता सध्या त्याच्यानंतर मी फेब्रुवारीमध्ये बसलो होतो. फेब्रुवारी ते डिसेंबर 11 महिन्यानंतर मी परत आंदोलन करत आहे. मग अजूनही त्यांचं फायनल होत नाही. शिक्षणाधिकारी विचार म्हणत आहे शिवकडे आहे निलंबनचा फाईल, त्यांच्या कारवाईचा फाईल. ह्यांना शिवसाहेबांना विचारल्यावर माझ्याकडे नाही आहे. का बरं असं त्यांच्यावर कृपा यांचा गट शिक्षणाधिकारीवर ह्या अधिकाऱ्यांचे एवढं आशीर्वाद कशामुळं, म्हणजे माझ्यावर का नाही? माझी शाळा माझे कर्तृत्व ह्यांना दिसत नाही का? माझी शाळा जिल्ह्यामध्ये गुणवत्तेमध्ये 1 नंबर, क्रीडामध्ये आणि प्रवास माझं विमानमध्ये केलेले, आणि असं अनेक माझे काम व्यवस्थित असताना सुद्धा माझ्या शाळेला स्वच्छ शाळा सुंदर शाळा मुख्यमंत्र्यांचं एकही पत्र नंबर नाही 1, 2, 3 मध्ये अक्कलकोट तालुक्यात. असे अनेक शैक्षणिक धोरणामध्ये मला विनाकारण मागे टाकून माझे अपमानित करण्यात हे ऑफिस करत आहे. यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावं. आता त्यांच्यावर कारवाई नाही झाल्यास मी परत 1 जानेवारी 2026 रोजी परत आत्मदहनाचा मी आज इशारा देत आहे. 15 दिवस अजून वेळ दिलेला आहे. त्या 15 दिवसात त्यांचे कारवाई त्यांच्यावर नाही झाल्यास सर्वस्वी जबाबदारी 1 जानेवारी दिवशी परत मी करणारच आहे आत्मदहन. त्याचा जबाबदारी प्रशासन राहील.